मंडळी, नसरापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असताना आज पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। 5 मेच्या रात्री पर्वती परिसरमधील जनता वसाहत भागात ही घटना घडली। घरात एकटी असलेल्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच सख्ख्या आजोबाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सगळीकडे शांतता असताना एका घरातून अचानक उठलेल्या किंकाळ्यांनी शेजाऱ्यांचं लक्ष वेधलं। संशय आल्यावर एका महिलेनं घरात डोकावून पाहिलं आणि जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं। क्षणाचाही विलंब न लावता तिने इतरांना आवाज दिला। काही मिनिटातच नागरिक तिथं जमले आणि त्यांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एक मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप उसळला। नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि कठोर कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि सुदैवानं मुलगी सुरक्षित आहे। पण या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। नेमकं त्या रात्री घरात काय घडलं, नागरिकांनी कशा प्रकारे हस्तक्षेप केला आणि अशा घटना वारंवार का घडतायत, या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। 5 मे 2026 रात्री साधारण 9:30 वाजलेले। पर्वती परिसरमधील जनता वसाहत भागात दिवसभराचा गोंगाट शांत झाला होता। मजुरी करून घरी परतलेली माणसं, स्वयंपाकाची लगबग, टीव्हीचा मंद आवाज आणि गल्लीबोळात फिरणारी मुलं, सगळं काही नेहमीसारखं रोजचं जगणं सुरू होतं। पण याच रोजच्या आयुष्यात एका घराच्या 4 भिंतींमध्ये घडत होतं असं काही, ज्यानं काही क्षणात संपूर्ण परिसर हादरवून टाकला। त्या घरात 9 वर्षांची चिमुकली होती। आई मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे ती त्या दिवशी तिच्या सख्ख्या आजोबांकडे राहत होती। आरोपी काही वर्षांपासून याच परिसरात भाड्याच्या घरात राहत होता। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्या रात्री घरात एकटी असलेल्या मुलीवर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला। घटना ज्या क्षणी घडली तो क्षण या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा ठरतो। मुलीला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव झाली। भीती, गोंधळ आणि असहाय्यता या सगळ्यांमध्येही तिने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरडा सुरू केला। त्या किंकाळ्या इतक्या तीव्र होत्या की शेजारील घरांपर्यंत त्या पोहोचल्या। सुरुवातीला काही लोकांना नेमकं काय घडतंय हे समजलंच नाही, पण आवाज थांबत नव्हता, उलट वाढत होता। याच दरम्यान एका शेजारी महिलेच्या लक्षात काहीतरी संशयास्पद वाटलं। ती पटकन त्या घराजवळ गेली, थोडा हात डोकावून पाहिलं आणि जे दृश्य तिनं पाहिलं त्यानं ती पूर्णपणे हादरली। क्षणाचाही विलंब न लावता ती बाहेर आली आणि जोरात ओरडू लागली, लवकर या, लवकर या, काहीतरी गंभीर घडलंय। हा आवाज ऐकताच संपूर्ण गल्लीत खळबळ उडाली। काही मिनिटातच लोक घराबाहेर जमा झाले। दरवाजा आतून बंद होता। परिस्थितीचा अंदाज घेत नागरिकांनी एकत्र येऊन दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला। काही क्षणात दरवाजा उघडला गेला आणि लोक आत शिरले। आज जे चित्र दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं। मुलगी घाबरलेली रडत होती। तिला तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। शेजाऱ्यांनी तिला आधार दिला, शांत केलं आणि परिस्थिती समजून घेतली। त्या क्षणी परिसरात संताप आणि भीती दोन्ही भावना एकत्र उफाळून आल्या। त्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडलं। प्रचंड संतापामुळे काही नागरिकांनी त्याला चोपही दिला। काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालं। लोकांच्या डोळ्यात राग होता, प्रश्न होते आणि एकच भावना होती, अशा कृत्याला कोणतीही माफी नाही। घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जमाव प्रचंड संतप्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणं कठीण होतं। पोलिसांनी संयमानं परिस्थिती हाताळत आरोपीला ताब्यात घेतलं। पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली। आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांना कठोर शिक्षा दिली जाते। पोलिसांनी स्पष्ट केलंय की तपास अत्यंत गांभीर्यानं केला जाईल आणि कोणालाही सोडण्यात येणार नाही। दरम्यान पीडित मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालय इथं नेण्यात आलंय। डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर मुलगी शारीरिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचं सांगितलंय। काही वेळानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला। मात्र या घटनेचा मानसिक परिणाम किती खोलवर असेल याची जाणीव प्रत्येकाला होती। घटना समोर येताच जनता वसाहतीत संतापाचा उद्रेक झाला। मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जोर धरू लागली। काही काळासाठी परिसरातली वाहतूक सुद्धा ठप्प झाली। लोकांचा संयम सुटलेला दिसत होता आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, घरातही मुलं सुरक्षित नाही आहेत का? यानंतर नागरिकांनी थेट पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। महिलांचा मोठा सहभाग या आंदोलनात दिसून आला। आमच्या लेकरांचं रक्षण कोण करणार? अशा घटना का थांबत नाहीत? असे संतप्त सवाल उपस्थित करण्यात आले। काही नागरिकांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही केली। हा आक्रोश फक्त एका घटनेचा नव्हता, तर सतत घडणाऱ्या अशा घटनांविरोधात साचलेल्या संतापाचा विस्फोट होता।
लोकांना भीती वाटत होती की जर घरातच धोका असेल तर सुरक्षितता कुठे शोधायची. दरम्यान पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेतली की आरोपीला कायद्यानुसारच शिक्षा होईल, कोणत्याही परिस्थितीत त्याला जमावाच्या ताब्यात दिलं जाणार नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवत होते. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, शेजाऱ्यांची वेळेवरची जागरूकता. जर त्या क्षणी शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केलं असतं तर परिस्थिती किती भयानक झाली असती याचा विचारही करवत नाही. पण त्याच वेळी प्रकरण एक मोठा प्रश्नही निर्माण करतं. धोका नेहमी बाहेरून येत नाही, तो कधी कधी ओळखीच्या घरातील व्यक्तीकडूनही होऊ शकतो. अगदी सध्या चर्चेत असलेल्या नसरापूर प्रकरणातही आरोपी पीडितेच्या आजूबाजूला राहणारा आणि ओळखीतलाच होता, ज्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी फक्त बाहेरील जगावर अवलंबून राहून चालणार नाही. कायदे कडक आहेत, पोक्सो कायद्यासारखे कायदे अस्तित्वात आहेत, पण त्यासोबतच समाजाची जागरूकता, संवाद आणि वेळेवर हस्तक्षेप हे सगळं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मंडई घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासभारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.